होणार आहे अशी घोषणा स्वतः संजय राऊतांनी केली। संजय राऊत कधी रात्री बोलले का दिवसा बोलले? संजय राऊत काय बोलतील काही सांगता येत नाही। आज एक बोलतात, उद्या एक बोलतात, परवा एक बोलतात। त्याच्यामुळं ते बोलले त्या विधानावर ठाम राहतील असं वाटत नाही। लाडकी बहीण योजनेसाठी निधी कमी पडू लागल्याने महायुती सरकारने दारू विक्रीच्या माध्यमातून राज्याचा महसूल वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आणि त्यासाठी 5 जणांची समिती स्थापन करण्यात आली। त्यासाठी मद्यनिर्मिती धोरणात बदल करण्याच्या दृष्टीने या समितीच्या मार्फत सरकारला उपयुक्त करण्यात येत आहे। लाडकी बहीण योजनेसाठी महाराष्ट्र सरकारनं मार्च अधिवेशनामध्ये भरीव तरतूद करून 40,000 कोटी रुपये लाडक्या बहिणीच्या खात्यात टाकायचे आहेत। माझ्या विधानसभा मतदारसंघात 1,10,000 महिलांच्या खात्यात प्रत्येकी 7,500 रुपये टाकलेले आहेत आणि सरकारनं जी योजना चालू केलेली आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण ती 1000% पुढे चालू राहील, त्यात कुठलीही शंका नाही। छत्रपती संभाजीनगर मध्ये भाजप महापालिकेच्या निवडणुका सोबळावर लढवते, जालन्यात कसं काही होणार? अद्यापपर्यंत पक्षाचे जे राज्य पातळीवरचे नेते आहेत यांनी महायुतीनं लढायचं का सोबळावर लढायचं अद्यापपर्यंत पक्षश्रेष्ठीचा निर्णय झालेला नाही। मात्र जिल्हा पातळीवर काही नेते बोलतात की आम्ही स्वतंत्र लढू। शेवटी स्थानिक नेत्यांना विश्वासात घेऊन महायुतीचे नेते यावर अंतिम निर्णय घेतील।